विरोधक आणि सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांमध्ये टोकाचा विरोध, वादविवाद, ईर्ष्या, आरोप प्रत्यारोप यासह अनेक कारणांनी हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा वादळी ठरत होती. परंतु आजची सभा त्याला अपवाद ठरली. शहरातील नवीन बांधकामाबाबत माहिती अधिकार अर्ज टाकून तक्रार करणारे टोळीच कार्यरत झाली असून या टोळीनं आतापर्यंत बांधकामसह विविध विभागात 350 वर तक्रारी केल्याची चर्चा आजच्या सभेत झाली. अशा टोळीवर निर्बंध घालण्यासाठी पुढील सभेत निर्णय घेण्याचं सर्वानुमते ठरवण्यात आलंय. हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेच्या सांस्कृतिक हॉल इथं नगरपालिकेची 8वी सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत महत्त्वाच्या 18 विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मंगलराव माळगे होते. ज्योती पाटील यांनी विषयपत्रिकेचं वाचन केलं. वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून यावर्षी छत्रपती शिवाजी चौक विकसित करणं, गावभाग आणि सिद्धार्थनगर इथं अंत्यविधी करण्यासाठी सेवा सुविधा पुरवणं, त्यासाठी निविदा काढणं, गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या काळात तात्पुरत्या स्टॉलसाठी दर निश्चिती, नगराध्यक्ष यांना प्रशासकीय वापरासाठी नवीन वाहन खरेदी करणं, प्रभाग क्रमांक 10 मधील वाळवेकर नगर इथल्या स्वामी समर्थ सोसायटीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा विद्युत योजना राबवणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विकास योजनेतून विविध कामास मंजुरी देणं यासह विविध 18 विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. तर ऐनवेळच्या विषयावर चर्चा करताना नगरसेवक अण्णासाहेब शेंडुरी यांनी शहरातील एखाद्या बांधकामाबाबत तक्रारी झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता परस्पर प्रकरणं मिटवण्याचे प्रकार वाढल्याचा आरोप केला. शहरातील वाढीव वसाहतीचा सिटी सर्व्हे झालेला नाही, त्यामुळे या भागातील नवीन इमारत बांधकामावर तक्रार करणारी टोळी कार्यरत आहे. ही टोळी माहिती अधिकाराअंतर्गत माहिती घेऊन तडजोडी करून शहरवासियांना नाहक त्रास देत असल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्ष माळगे यांनी केला. तर या टोळीनं आतापर्यंत बांधकामासह विविध विभागात 350 वर तक्रारी अर्ज केले असून फक्त तक्रारी करून तडजोडी करणं हाच धंदा या टोळीचा असल्याचं उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे यांनी सांगितलं. या टोळीवर निर्बंध घालण्यासाठी पुढील सभेत खास विषय घेऊन निर्णय घेण्याचं सर्वानुमते ठरवण्यात आलंय.